वेलकम टू द स्पिरिच्युअल क्वेश्चन. तर आज आपण भगवद्गीतेचा दुसरा श्लोक वाचणार आहे. अध्याय पहिला. धृतराष्ट्राने जो प्रश्न विचारला होता त्यानंतर संजय काय उत्तर देतो तो आपण बघणार आहे. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य मुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. द्रोणाचार्यांकडे गेला. ठीक आहे. तात्पर्य: धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहित होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहे आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोख हा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांच्या सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपल्या सेनापती द्रोणाचार्याकडे यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होतो हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. अध्याय पहिला श्लोक 3 नंबर आता वाचूया. पश्यन्ति पांडुपुत्राणाम आचार्य महती चमूम व्यूढं द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. दुर्योधन म्हणाला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तात्पर्यामध्ये मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद त्यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशी पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. त्याने द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही एक चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी यावरून त्याला हे दाखल करणे पांडव
कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला. श्लोक नंबर 4. अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुना समयुधी युधान विराटस्य द्रुपदस्य महारथ. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. येथे म्हणजे त्यांच्या दुर्योधनाच्या साईडला. तसेच युयुधन, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य, द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्ध कलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्याने उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीचा पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. श्लोक नंबर 5. दृष्टकेतुष्कीतानं काशीराज वीर्यवान कुशुजी कुंतीभोजं शैवस्य नरपुंड्रवः. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरोजित, कुंतीभोज आणि शव्य यांच्यासारखे योद्धे आहेत. युधामनुष्य विक्रांत उत्तमोजस्वीर्यवान सौभद्रो द्रौपदश्च सर्व एव महारथ. श्लोक नंबर 6. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमोज्जा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. श्लोक नंबर 7 दुसऱ्या व्हिडिओमध्ये वाचूया. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.